नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. दिवाळीचा हा व्हिडिओ शूट केला होता, पण माझी तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे व्हिडिओ अपलोड केला नाही. तर आज हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर दिवाळीची जी काही पूजा सेवा केलेली आहे, तर त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर सर्वात आधी माता लक्ष्मीचा आणि श्रीयंत्राचं मी अभिषेक केलेलं होतं. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीसूक्ताने अभिषेक केलं आणि त्यानंतर जे तुम्हाला मी धनतेरसच्या दिवशी मी खरेदी केली होती त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेलाच होता. तर त्यामध्ये श्रीयंत्र देखील मी खरेदी केलं होतं. तर श्रीयंत्राची स्थापना या दिवशी केलेली आहे, म्हणजेच दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्राची स्थापना केलेली होती. तर कोणत्याही मूर्तीची आपण जेव्हा स्थापना करतो त्याची प्राणप्रतिष्ठा करूनच आपल्याला ती देवघरामध्ये स्थापन करायची असते. तर दिवाळीच्या दिवशी श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा करून त्याला मी दिवाळी पूजनाच्या दिवशी स्थापन केलेलं होतं. तर कशा पद्धतीने श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा करायची असते, कोणत्या सेवा असतात, तर सर्वात आधी श्रीयंत्राला गंगाजलाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर दुधाने अभिषेक घालायचा आहे. हे अभिषेक घालत असताना आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणत हे अभिषेक घालायचं आहे. तर 16 वेळा श्रीसूक्त म्हणणे म्हणजे आपल्याला ते श्रीसूक्त पाठ असणे खूप महत्त्वाचे आहे. मग आपल्याला ते श्रीसूक्त जर पाठ नसेल, मलाही श्रीसूक्त पाठ नाही, त्यामुळे मी काय करते, मोबाईलवर श्रीसूक्त लावते, थोडंसं फास्टमध्ये ते ठेवते आणि मग मी अभिषेक घालत असते. 16 वेळा श्रीसूक्त म्हणत अभिषेक घालणे याला अर्धा पाऊण तास जातो. तर दोघं जण कोणतं पूजेसाठी बसले किंवा दोघा जणांना तुम्ही पूजेसाठी बसवला, एक जण अभिषेक घालेल आणि एक जण श्रीसूक्त म्हणेन, तर अशा पद्धतीने केलं तरी चालतं. पण मी एकटीच सगळी पूजा करत होते, त्यामुळे अभिषेकही मलाच घालावं लागत होतं आणि श्रीसूक्तही म्हणावं लागत होतं. त्यामुळे संपूर्ण मला श्रीसूक्त पाठ नाही, त्यामुळे मी मोबाईलमध्ये श्रीसूक्त लावलं आणि अभिषेक घालत होते. कंपल्सरी प्राणप्रतिष्ठा करत असताना आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणलं पाहिजे. 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक आणि 16 वेळा श्रीसूक्त म्हणत कुंकुमार्चन हे आपल्याला दोन्ही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी आपल्याला करायचं असतं. जर तुम्हाला खूपच अडचण आहे, शक्यच नाही 16 वेळा, तर तुम्ही किमान 11 वेळा तरी श्रीसूक्त म्हणावं किंवा मोबाईलवर लावून तुम्ही ते म्हणू शकता आणि कुंकुमार्चन देखील तुम्हाला 11 वेळा करायचं आहे. त्यानंतर गोड काहीतरी नैवेद्य दाखवून, धूप दीप दाखवून आपल्याला त्याची प्राणप्रतिष्ठा करायची असते. तर अशा प्रकारे आपल्याला श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा करायची असते. 3 वेळा आपल्याला पुरुष सूक्त देखील म्हणायचं असतं अभिषेक करत असताना. पण जर पुरुष सूक्त तुम्ही एखाद्या वेळेस म्हटला तरी चालेल, पण तुम्हाला श्रीसूक्त हे 16 वेळा म्हणावंच लागतं, तरच आपली प्राणप्रतिष्ठा ही पूर्ण होते. तर अशा प्रकारे मी श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा दिवाळीच्या दिवशी केलेली होती. तर आता बाकीची सेवा, आता किचनमध्ये आपल्या अन्नपूर्णा म्हणजे आपली गॅसच असते. तर या दिवशी मी गॅसची देखील पूजा केली होती आणि किचन कट्ट्यामध्ये बरोबर गॅसच्या समोर जेव्हा आपण स्वस्तिक काढतो किंवा किचनमध्ये इतर कुठल्याही भिंतीवर आपण जेव्हा स्वस्तिक काढतो तेव्हा खूप असं सकारात्मक ऊर्जा वाटते, खूप प्रसन्न वाटतं आपल्याला किचनमध्ये आल्यावर. तर त्यामुळे आणि त्याची एक वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी आपल्याला किचनमध्ये अनुभवायला मिळते आणि ते एक शुभ असतं किचनमध्ये स्वस्तिक काढणं. तर तुम्ही प्रत्येक अमावास्येला, प्रत्येक पौर्णिमेला किचनमध्ये स्वस्तिक काढत जा. तुम्ही स्वतः बघा की तुम्हाला किती छान किचनमध्ये स्वयंपाक वगैरे तुम्ही करायला जाता आणि जेव्हा ते स्वस्तिक तुम्ही बघता तेव्हा किती छान आणि प्रसन्न तुम्हाला वाटतं. तर किचनमध्ये स्वस्तिक हे आपण काढलं पाहिजे. तर किचनमध्ये स्वस्तिक काढलं, गॅसची पूजा केली, बाकी अनेक अशा पूजा या दिवशी झाल्या, काही सेवा झाल्या, त्यांचा व्हिडिओ शूट करता आला नाही कारण की दिवाळीच्या दिवशी खूप धावपळ होते, खूप काम असतं. पहाटेपासून जे काम चालू होते ते रात्रीपर्यंत काम संपत नाही, तर त्याच्या धावपळीमध्ये काही व्हिडिओ शूट करायचे राहून गेले. दिवाळीच्या दिवशी काही सेवा केल्या, श्रीसूक्त म्हणणे किंवा ललिता सहस्त्रनाम अशा काही सेवा, परत मंत्रजाप ह्या काही सेवा होत्या. त्या सेवा देखील मी रात्री केल्या, पण त्याचा शूट करता आला नाही, विसरून गेले मी ती गडबडीमध्ये.
तर अशा पद्धतीने पूजा मी घातली होती. प्रत्येक वर्षी खूप सजावट होते, म्हणजे खूप छान उत्साहाने आणखीन सजवते मी. पण यावर्षी तेवढा उत्साह नव्हता घरामध्ये, साधीच अशी पूजा घालायची होती. तरीसुद्धा त्यातल्या त्यात थोडंफार डेकोरेशन करून ही पूजा घातलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला आवडली का ही पूजा. तर यामध्ये माझ्या मुलगीने पण मदत केली, मिस्टरांनी देखील मदत केलेली होती पूजेमध्ये. तर एकटीच्या हाताने एवढी पूजा म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. कुणी ना कुणीतरी आपल्याला मदतीला लागतंच पूजा करण्यासाठी. एकटीकडून एवढी पूजा होत नाही. तर घरामधील व्यक्ती जर आपल्याला मदत केली तर आपल्याला खूप हातभार लागतो त्यांचा. तर मलाही माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या मुलीने मदत केलेली होती पूजेसाठी. तर एवढी थकले होते मी दिवाळीच्या दिवशी. पूजा बाकीची म्हणजे रांगोळी, परत सेवा, घरातला स्वयंपाक, खूप म्हणजे खूप दमले होते. दुसऱ्या दिवशी एवढं अंग दुखत होतं दिवाळीची धावपळ करून. पण हा जो दिवस असतो खूप म्हणजे खूप उत्साह असतो या दिवशी. बाकीच्या दिवसापेक्षा खूप उत्साह, आनंद, एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते दिवाळीच्या दिवशी. आणि माता लक्ष्मीची घरामध्ये पूजा घालून खूप प्रसन्न वाटतं. घरामध्ये खूप आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं या पूजेमुळे. तर कशीही जरी पूजा घातली, एकदम साधी सोपी म्हणा किंवा खूप सजावट करून जरी सेवा घातली, त्या सेवेमध्ये आपलं मन म्हणजे आपला भाव हा उतरला पाहिजे. आपल्या मनातील भाव, शुद्ध भाव उतरला पाहिजे. तरच त्या सेवेला महत्त्व आहे. खूप आपण दिखाऊपणा करून जी पूजा करतो आणि आपल्या मनामध्ये देवीबद्दल काहीच भाव नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. तर दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी गोमाता देखील दारावर आली होती. तसं म्हणायला गेलं तर रोजच गोमाता दारावर येते, पण संध्याकाळी बरोबर आमची आरती झाली आणि गोमाता दारावर आली. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.